आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच मुंबईत एक लक्षवेधी राजकीय घडामोड पाहायला मिळाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक समोरासमोर भेट झाली। दोघांनी एकमेकांना अभिवादन करत सौजन्यपूर्ण संवाद साधला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच आजारपणातून सावरलेल्या संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तर राऊत यांनीही शिंदे यांची चौकशी केली। काही मिनिटाच्या अनौपचारिक गप्पांनंतर दोन्ही नेते आपापल्या मार्गाने गेले। या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। शिवसेना फुटीनंतर आणि सातत्याने सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष चर्चेचा विषय ठरतीये। राजकीय मतभेद बाजूला ठेवत दाखवलेली ही सौजन्याची झलक सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील बहुतेक सत्ताधारी हे मुंबई बाहेरील असल्याने त्यांना मुंबईकरांचे खरे प्रश्न समजत नाही असा आरोप केला आहे। मूळ मुंबईकर ही संकल्पना मांडत त्यांनी बाहेरून येणाऱ्या लोकसंख्येमुळे मुंबई आणि महाराष्ट्रावर वाढत चाललेला ताण अधोरेखित केलाय। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची स्थिती गंभीर असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणात स्थलांतर, पायाभूत सुविधांवरील दबाव आणि ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या महानगरपालिकांची उदाहरणं दिली। मुंबईचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्या शहरात जन्म आणि अनुभव आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर टीका करत मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे। मुंबईतील पुराच्या काळात ठाकरे बंधू कुठे होते असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुंबईकरांसाठी ते कधीही रस्त्यावर उतरले नसल्याचा आरोप केला आहे। राज ठाकरे यांच्यावर टोला लगावत शेलार म्हणाले की हे नेते सिनेमा पाहण्यात, फाफडा जिलेबी खाण्यात आणि खासगी आयुष्यात व्यस्त असतात, मात्र मुंबईकरांच्या समस्यांशी त्यांचं काहीही देणं घेणं नाही। पुराच्या काळात ठाकरे बंधू कुणी बंगल्यावर तर कुणी पंचतारांकित हॉटेलमध्ये होते असा दावाही त्यांनी केला। याचवेळी अभिनेता महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे। तसेच अमित ठाकरे यांचा माहीम विधानसभा मतदारसंघातील पराभवाचा मुद्दा उपस्थित करत स्वतःच्या घरातील उमेदवाराला जिंकवू न शकणाऱ्या राज ठाकरेंनी सत्तेत असणाऱ्यांवर टीका करू नये असं शेलार यांनी म्हटलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा परिसरातील प्रभाग क्रमांक 226 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या वॉर्डमधील अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावल्याचा गंभीर आरोप केला। या वॉर्डमधून राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर निवडणूक रिंगणात असल्याने हा वाद अधिक चिघळलाय। मात्र राहुल नार्वेकर यांनी हे आरोप फेटाळत उलट तेजल पवार यांनीच उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे। या आरोप प्रत्यारोपानंतर प्रभाग क्रमांक 226 मध्ये राजकीय समीकरणं झपाट्याने बदलली आहेत। भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांना रोखण्यासाठी मनसे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष एकत्र आले असून त्यांनी तेजल पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे। राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं की राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आलेत, मात्र प्रचारात अजून सर्व नेते एकत्र दिसले नाहीत। आजपासून रोहित पवार अजित पवारांसोबत प्रचारात सहभागी होत असून तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ चिन्ह वापरून प्रचार करतील। अजित पवारांनी मर्जबाबत अद्याप अंतिम निर्णय न घेतल्याचं सांगितलंय, पण खालच्या स्तरावरील कार्यकर्ते समाधानी असल्याचं नोंदवलं आहे। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय। यासाठी तपोवन परिसरातील 1150 एकरावर साधुग्राम उभारण्याची योजना आहे, ज्यासाठी 1800 झाडांची तोड प्रस्तावित आहे। यावरून स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी आणि काही सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजी उठली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलंय। त्यांनी सांगितलं, तपोवनातील झाडं वाचली पाहिजेत, झाडं जगली पाहिजे ही आमची भूमिका आहे। माझ्या बोलण्याचा कोणाला राग येईल
नसतील, पण माझी मतं आहेत. साथच त्यांनी नाशिकमध्ये महिंद्राचा 10,000 लोकांना रोजगार देणारा प्रकल्प येणार असल्याची पुष्टी केली व अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याबाबतही आपले धोरण स्पष्ट केलं व म्हटलंय की नियम पाळून काम केल्यास भ्रष्टाचार टाळता येईल. उदय सामंत यांनी कुंभमेळा काळातील VIP तंबू निवास एक्झिबिशन सेंटरसाठी प्रस्ताव आणि उद्योजकांना मदत करण्याबाबतचे विचारही मांडले. ते म्हणाले, जर नियम पाळून काम केले तर मी राजीनामा द्यायलाही तयार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण तापलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते महेश लांडगे यांच्यात टीका तिरस्कार सुरू आहे. लांडगे यांनी अजित पवारांवर पुण्याचे सर्वात मोठे आका असल्याचा आरोप केलाय, तर अजित पवारांनी फक्त मी कोण आहे जनता ठरवेल असं उत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लांडग्यांकडे लक्ष न देता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संत तुकारामांचा अभंग उद्धृत केला आणि भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नये असं सांगितलं. याचबरोबर पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर मोदी यांच्या विकास कामांवर शंका उपस्थित केल्याबद्दल टीका केली आणि ठोस पुरावे मागितलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शाब्दिक चकमक गाजत आहे. नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारखे समान विकास नियम लागू करण्याचं आश्वासन दिलंय. ही मागणी नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून केली होती. मुंबई, पुणे, ठाण्यातील नियमानुसार 9 मीटर रुंदीच्या रस्त्यांवर असलेल्या इमारतींना 1.8 ते 2 FSI मिळते आणि अधिक 0.5 पर्यंत इन्सेंटिव्ह FSI मिळू शकतो. मात्र नाशिकमध्ये ही FSI फक्त 1.4 पर्यंतच आहे आणि अतिरिक्त 0.3 FSI खरेदी करावी लागते, ज्यामुळे पुनर्विकासा प्रकल्प मंदावतो. शिवाय इमारतींची उंची मोजताना नाशिकमध्ये पोडियम पार्किंग समाविष्ट केली जाते, जे विकासकांना नुकसान करतं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक आचारसंहितेचा अडथळा संपल्यावर नाशिकमध्येही मुंबई, पुणे, ठाणे प्रमाणे नियम लागू केले जातील असं स्पष्ट केलंय. हे बदल 8-10 हजार इमारतींना प्रभावित करतील आणि शहरातील पुनर्विकासाला मोठा चालना मिळेल. नवापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांची भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात धुळे येथील 3 तरुण योगेश राजेंद्र माळी, राकेश भिल आणि आजेश गंभीर जखमी झालेत आणि त्यांचा रक्तस्राव थांबवण्यासाठी तत्काळ मदतीची गरज होती. महामार्गावर गर्दी असताना अनेक जण फक्त व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते, पण मदतीसाठी पुढे येण्यास कोणी तयार नव्हतं. या संकटाच्या क्षणी शिरपूरचे ॲडव्होकेट अविनाश पाटील स्वतःच्या खासगी वाहनात जखमी तरुणांना रुग्णालयात घेऊन त्यांचा जीव वाचवला. त्यांच्या या तत्पर आणि मानवतेने प्रेरित कृतीची दखल घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना 25,000 रुपयांचं रोख बक्षीस देऊन गौरवलं आहे. तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.